जो आता आपल्याला बघायचा आहे कन्स्ट्रक्टर इन जावा. कन्स्ट्रक्टर काय असतो? फंक्शन आपण बघितलेत. व्हॉट इज फंक्शन? फंक्शन बेसिकली ब्लॉक ऑफ कोड. आपण एकदा ते डिफाईन करतो आणि त्याला पाहिजे तेव्हा कॉल करतो. ओके. एखाद्या क्लासमधलं एखादा फंक्शन कॉल करायचं असेल तर आपल्याला त्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागतो. ऑब्जेक्ट डॉट फंक्शनचं नाव हे लिहावं लागतं. आणि फंक्शनला नेहमी काही ना काही डेटा टाइप आपल्याला लागतच असतो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल स्क्रीन दिसतंय का? प्रेझेंट नसेल केलं मी, प्रेझेंट करतो. सो बेसिकली आता छोटासा डिफरन्स आहे आणि एक्झॅक्टली कन्स्ट्रक्शनचा काय ऍडव्हान्टेज आहे ते पण तुम्हाला इथे कळून लागेल. सो बेसिकली हा जर एक क्लास कन्सिडर केला आपण CNTRS नावाच्या, याच्यामध्ये आपण एक मेथड लिहितो. सपोज मी लिहितो वाईड. वाईड लिहितो मी इथे CTR. फंक्शन जो असतो त्या फंक्शनच्या सोबत नेहमी काही ना काही टाईप असतो. आयदर वाईड असतो किंवा इंटिजर असतो, काहीतरी असतो. आणि याच्यात जर मी एखाद्या गोष्ट काहीतरी लिहिलं तर ऍज युजल आपल्याला काय करावं लागतं, ह्या क्लासचा आधी ऑब्जेक्ट बनवावा लागतो. ऑब्जेक्ट बनवल्यानंतर इज इक्वल टू न्यू CNTRS. आता जर मी रन केला तर आउटपुट येईल का मला? आउटपुट मध्ये काय भेटेल आता जर मी प्रोग्राम रन केला तर? काय आउटपुट येईल या प्रोग्रामचा? सिंपल क्लास अँड ऑब्जेक्ट स्टडी केले ना तुम्ही आतापर्यंत, तर याचा आउटपुट काय येईल? हॅलो. काहीच भेटणार नाही सर. काहीच येणार नाही ना. सिंपल तुम्ही काय केलंय, क्लास डिफाईन केलंय, त्याच्यामध्ये फंक्शन डिफाईन केलंय आणि इथे फक्त ऑब्जेक्ट बनवलंय. बट काय कॉल करायचं ते लिहिलंच नाहीये. तुम्हाला ते कॉल करावं लागेल. म्हणजे इथे सी डॉट तुम्हाला काय लागेल, जी मेथड आहे ती. ओके. तेव्हा जाऊन तो जे पण आहे त्या क्लास मधला तो फंक्शन का होईल, कॉल होईल. ठीक आहे. हे बघा टेस्ट सिंपल. ते बघा आता हा एक ना एक छोटासा म्हणजे हे इट इज ओके की आपण जे फंक्शन कॉल करू ते एक्झिक्यूट होते. पण कधी कधी काय लागतं माहिती का आपल्याला की काही गोष्टी ना ऑब्जेक्ट क्रिएट केल्याबरोबर सगळे लोड झाले पाहिजे. म्हणजे कधी कधी असतं ना की घरात एंटर केल्याबरोबर फॅन लागली पाहिजे, लाईट लागलं पाहिजे, म्हणजे दरवेळेस मला चालू करायची गरज नाही आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की सिस्टीम मध्ये ह्या गोष्टी कंपल्सरी लागणारच आहे. मग त्याला परत परत कॉल करायची गरज नाही. असं काहीतरी आहे का मी त्याच्यात डिफाईन करून देईल आणि जसं ऑब्जेक्ट क्रिएट करेल लगेच तो कॉल होत जाईल. त्याच्यासाठी म्हणून जावामध्ये कन्स्ट्रक्टर हा जो कॉन्सेप्ट आहे तो इम्प्लिमेंट केला गेला. ओके. कन्स्ट्रक्टरचे कन्स्ट्रक्शन जे पण आहे कन्स्ट्रक्टर त्याचे काही रूल्स आहेत ते फक्त लक्षात ठेवावं लागतात. त्याचे 2 मिनिमम रूल तुम्हाला लक्षात ठेवावे लागतात. पहिला रूल म्हणजे कन्स्ट्रक्टरचा जो आहे नाव आणि क्लासचं नाव हे सेम असतं. पहिला प्रॉपर्टी. ओके. The constructor having the same name of the class name. आणि त्याच्या पुढे कुठलाही डेटा टाइप नसतो. जेव्हा तुम्हाला कुठल्याही प्रोग्रामिंग मध्ये अशा टाइपची गोष्ट दिसेल, इथे जर मी वाईड लिहिला तर हा मेथड कन्सिडर होईल, फंक्शन कन्सिडर होईल. पण कन्स्ट्रक्टरचे सिंपल 2 रूल आहे. एक तर जे नाव क्लासला आहे तेच नाव याला असतं कन्स्ट्रक्टरला आणि याच्या पुढे कुठलाही डेटा टाइप नसतो. जर तुम्ही याच्या समोर डेटा टाइप लावला तर हा फंक्शन वर्क होईल आणि आता काय वर्क होणार आहे, हा कन्स्ट्रक्टर वर्क होणार आहे. ठीक आहे. इवन बघा तुम्ही जर फक्त विदाऊट वाईड एखादं नाव लिहिताय तरी तो एरर देईल कारण हा मेथड नाहीच आहे. पण तुम्ही सेम नाव क्लासचं लिहिलं का तो ऍक्सेप्ट करतो कारण हा कन्स्ट्रक्टरचा रूल आहे. ठीक आहे. आणि जसं मी बोललो की तुम्हाला ज्या ज्या गोष्टी लोड करायच्या, ज्या ज्या गोष्टी सुरुवातीला लागणार त्या सगळ्या गोष्टी तुम्ही ते काय कराल, डिफाईन करून टाकाल. आणि जसं तुम्ही त्या क्लासचा ऑब्जेक्ट बनवला लगेच त्याच्यामधले सगळे मेथड ना एक्झिक्यूट व्हायला स्टार्ट करतात. हे बघा इथे कन्स्ट्रक्टर बनवलेला तुम्ही, फक्त आपण क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केला आहे, कुठलाही कॉल केलेला नाहीये, तरी तो तुम्हाला या सगळ्या गोष्टी काय करेल, एक्झिक्यूट करून टाकेल. ओके. झाला. मग याचा यूज काय आहे? इट इज बेसिकली यूज टू इन्क्रीज द स्पीड ऑफ एक्झिक्युशन.
म्हणजे काय काय गोष्टी नेहमी नेहमी लागत असताना ज्या गोष्टी नेहमी लागणार आहे त्या कन्स्ट्रक्टर मध्ये डिफाईन करून टाका. जसं त्या क्लासचा ऑब्जेक्ट बनला त्याच्यातल्या सगळ्या गोष्टी लोड होऊन जातील. सिंपल. तर हा एक बेसिक रूल आहे कन्स्ट्रक्टरचा, याचा एक तो ऍडव्हान्टेज आहे. तर रूल काय लक्षात ठेवायचे, क्लासचं नाव आणि कन्स्ट्रक्टरचं नाव सेम असतं, त्याच्यासमोर कुठलाही डेटा टाईप नसतो. हा पहिला 2 रूल्स आहेत. ठीक आहे. मग याची गरज का पडली एवढं सगळं असताना पण कन्स्ट्रक्टरची का गरज पडते, कारण कधी कधी काय गोष्टी आपल्याला कंपल्सरी लागणारे असतात. त्याला प्रत्येक वेळेस कॉल करत बसण्यापेक्षा ऑब्जेक्ट क्रिएट केल्याबरोबर त्याला लोड करून टाका, म्हणून आपण त्या गोष्टी कन्स्ट्रक्टर मध्ये लिहितो. ठीक आहे. सिंपल. लक्षात आलं. हो सर. कन्स्ट्रक्टर टॉपिक लक्षात आलं. ठीक आहे. सो आता याचे टाइप्स असतात. आता जास्त टाइप जास्त लक्षात ठेवायची गरज नाही. हा आपला सिंपल कन्स्ट्रक्टर आहे. आणि दुसरा एक कन्स्ट्रक्टर लक्षात ठेवायचा, तो म्हणजे तुमचा पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. ठीक आहे. चला आता आपण पुढचा कन्स्ट्रक्टर घेऊ, तो म्हणजे आपला पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. सो मी इथे आलो, न्यू क्लास बनवतो. क्लास सॉरी इनम झाला का नाही, आपल्याला क्लास बनवायचा पॅराम CNTR बनवतो, न्यू क्लास. परत एनिमेशन झाला, राईट क्लिक, न्यू क्लास, PRM CNTR, पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. सिंपल जे रूल आहे तेच फक्त त्याच्यामध्ये असणार आहे. CLASS क्लास PCNTR पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. कन्स्ट्रक्टरचा रूल काय आहे, जे क्लासचं नाव आहे तेच क्लासचं नाव कन्स्ट्रक्टरचं पण नाव देता तेच राहतं, आणि याच्या पुढे कुठलाही डेटा टाईप नसतो. ऍक्च्युली बघायला गेलं तर फंक्शन सारखाच दिसतो, पण हा फंक्शन नाहीये, लक्षात घ्या. फंक्शन असता तर याच्या समोर वाईड असता, तर हा फंक्शन आहे, पण इथे नाहीये. आणि अशीच गोष्ट इथे ऍक्सेप्ट होते. इव्हन तुम्ही जर याला चेंज करायचं ट्राय केला तर हा ऍक्सेप्ट नाही करत. तो म्हणतो वाईड किंवा काहीतरी लिहा ऍटलिस्ट, हा काहीच टाईपचा नाही. बट क्लासचं नाव सारखं दिसलं की त्याला म्हणता अरे हे तर कन्स्ट्रक्टर आहे. ठीक आहे. सो आता पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर लिहायचं, याच्यामध्ये मी काय करतो, एखादा व्हेरिएबल घेतो, फॉर एक्झाम्पल str अँड स्ट्रिंग नेम. आता इथे लक्षात घ्या, आपल्याला आता काय करायचं, इथे मी प्रिंट करतो SYSO नेम. फाईन. आता पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर असल्यामुळे जेव्हा तुम्ही याचा ऑब्जेक्ट बनवणार या क्लासचा, तेव्हा तुम्हाला तो पॅरामीटर पास करावा लागतो. हे बघा, हा एरर देईल, कारण हा म्हणतो की या कन्स्ट्रक्टरला एक पॅरामीटरची गरज आहे. ते पॅरामीटर काय असणार आहे, सुरेश. ठीक आहे. जस्ट ऑब्जेक्ट बनवायचा असतो. आपण याला आता कॉल करू, रन करूया प्रोग्रामला. रन केल्यानंतर आपल्याला एक आउटपुट येईल, त्या आउटपुटचं नाव असणार आहे सुरेश. कुठे गेला आउटपुट, येईल याला. तिथे नंबर ऑफ पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर बनवू शकता तुम्ही. मग कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग पण एक कॉन्सेप्ट असतं. तर कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंगचा अर्थ काय, जसा मेथड ओव्हरलोडिंग मध्ये आपण काय करतो, फंक्शन हॅव्हिंग सेम नेम अँड डिफरंट पॅरामीटर. त्याच वेळी आता कन्स्ट्रक्टर हॅव्हिंग सेम नेम, आता बेसिकली लक्षात घ्या, कन्स्ट्रक्टरचं नाव सेमच ठेवावं लागतं आपल्याला, काही वेगळं काहीच नाही. हे तुम्ही कसं करू शकता, 2 कन्स्ट्रक्टर डिफाईन करा, बट तुम्हाला पॅरामीटर वेगवेगळे ठेवावं लागेल. सपोज याला फर्स्ट नेम ठेवलं आणि याला तुम्ही लास्ट नेम ठेवलं, कॉमा करतो, फर्स्ट नेम कॉमा लास्ट नेम. का झालं, एरर का बरं आहे. ओके, ह्याला पण टाईप द्यावं लागेल, स्ट्रिंग टाइप्स. ठीक आहे, फर्स्ट नेम आणि लास्ट नेम. मग इथे तुम्ही FNM कॉमा कॉमा नाही, तुम्हाला प्लस करावं लागेल, डबल कोट स्पेस LNM, फर्स्ट नेम आणि LNM, लास्ट नेम अँड फर्स्ट नेम. हे बघा, आता इथे एक ट्विस्ट असा आहे की इथे तुम्ही जर फंक्शन कन्स्ट्रक्टर कॉल केलाय, हा याला एकच पॅरामीटर पास केला, आणि दुसरा कन्स्ट्रक्टर आहे त्याला तुम्ही एक पॅरामीटर पास केला. ठीक आहे. आता इथे एक ऑब्जेक्ट बनवल्यानंतर याच्यात एक पॅरामीटर आहे, तर तो पहिला कन्स्ट्रक्टर कॉल करेल. ओके. हे बघायला मी रन केलं तर आउटपुट मध्ये जे येणार आहे ते फर्स्ट कन्स्ट्रक्टरचा येईल, ऍज युजल दिसते. ओके. मी जर याला कॉमा करून दुसरा पॅरामीटर पास केला,
BLE. तर आता दुसरा कन्स्ट्रक्टर कॉल आहे. ठीक आहे, ते पॅरा कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग पण हा एक पार्ट असतो, पण एक लक्षात ठेवायचं. आता थोडस पुढे जाऊ आपण. यूज ऑफ दिस कीवर्ड बघायचा आहे. सो मी इथे क्लास घेतो, दिस एक्झाम्पल म्हणून मी लिहितो दिस कीवर्ड क्लास. हे बघा, दिस कीवर्ड हा कन्स्ट्रक्टर मध्येच ना लिहिलेला असतो, कन्स्ट्रक्टर मध्येच हा यूज होतो, म्हणून मी तो दिस कीवर्ड इथे घेतोय. सो आपण एक सिंपलचा क्लास घेऊ, क्लास टीएच दिस की किंवा दिस असं म्हणतो, दिस. आणि एक सिंपलच्या लक्षात घ्या, इथे ना मी एक व्हेरिएबल घेतो, इंटीजर ए नावाचं, आणि इथे कन्स्ट्रक्टर लिहितो. तो पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर असणार आहे इंट ए नावाचं. ठीक आहे, आणि मी इथे एक मेथड लिहितो, सिंपल मेथड, वाइड व्हॅल व्हॅल्यू ऑफ ए, व्हॅल्यू ऑफ ए इक्वल टू प्लस ए. ठीक आहे, सो याच्यामध्ये आता मी लिहितो ए इज इक्वल टू ए. सिंपल एक व्हेरिएबल लिहिलाय, हा एक कन्स्ट्रक्टर लिहिलाय. या कन्स्ट्रक्टर कॉल केल्यानंतर याच्यामध्ये जी व्हॅल्यू पास होईल ती स्टोर होणार आहे ए मध्ये, आणि याच्यात आपण याला कॉल केल्यानंतर ही व्हॅल्यू जाणार आहे याच्यामध्ये. सो इथे त्याची व्हॅल्यू बनवा, THS एस इज इक्वल टू न्यू THS. पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर आहे, एक व्हॅल्यू पास केली मी 22, एस डॉट व्हॅल. ए ची व्हॅल्यू काय भेटेल आता, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ए, 22. 22. ओके, ऍज युजल याला रन करा, त्याच्यात ती व्हॅल्यू पास होऊन जाईल आणि आपल्याला आउटपुट मध्ये भेटणार आहे 22. फाईन. आता मी थोडस वेगळं करतो, मे बी आता ऍक्सेप्ट होत असेल, पण जनरली सांगतो मी. आता मी इथे ना ए लिहिला, ए इथे पण लिहिला ए. ठीक आहे, आता मी याला परत रन करतो. आता काय आउटपुट मध्ये, 22. 22 यायला पाहिजे बरोबर. काय आलं, 0 0 आया, 0 0 आला. 0 येण्याचं मागचं कारण आहे. ठीक आहे, तो दिस कीवर्ड आपल्याला स्टडी करायचा ना, तो इथे लागतो. याला ना कळत नाही की कोणता ए, ह्या ए मध्ये हा ए ठेवू का, हा ए मध्ये हा ए ठेवू, कुठला करंट याच्यात व्हॅल्यू स्टोअर करायचा आहे, तो कन्फ्युज होतो. म्हणून तो इथेच लोकली ना घुमून इथे बाहेर पडतच नाही. दोन गोष्टी सारख्या असेल तर तुम्हाला पॉइंट करून दाखवावं लागतं ना, अरे हा आहे ना, हा याच्यात स्टोअर करायचं, याच्यात असं दाखवतो ना आपण तसं. मग त्यावेळी जेव्हा व्हेरिएबलचं नाव आणि पॅरामीटरचं नाव सेम असतं, तेव्हा कन्स्ट्रक्टरला कळत नाही एक्झॅक्टली की कुठली व्हॅल्यू कशात स्टोअर करायची, तिथे त्याला कन्फ्युजन क्रिएट होतं. ओके, मग त्यावेळी तुम्हाला याला पॉइंट आउट करून दाखवावं लागतं की दिस डॉट ए, हा जो ए आहे ना, हा वाला, याच्यात ही व्हॅल्यू स्टोअर कर. आता काय येईल याची व्हॅल्यू, 22 येणार. लक्षात आलं दिस कधी वापरायचा आहे तो,
जेव्हा व्हेरिएबलचं नाव आणि पॅरामीटरचं नाव सेम असतं तेव्हा जे असाइनमेंट प्रॉपरली होत नाही. कारण कोणती व्हॅल्यू काय असाइन करायची आणि कुठे असाइन करायचं त्याला कळतच नाही. कारण दोघांमध्ये व्हॅल्यू असते. व्हॅल्यू इज इक्वल टू व्हॅल्यू काहीच होत नाही. पण त्याला जर सांगितलं हा जो ए हे आहे ना हा व्हेरिएबल आहे. हा व्हेरिएबल आहे. याच्यात व्हॅल्यू स्टोअर करा. मग तेव्हा इथं व्हॅल्यू ऍक्सेस होते. ठीक आहे. यूज ऑफ दिस कीवर्ड जर कोणी विचारला इट इज यूज टू पॉइंट द करंट ऑब्जेक्ट. करंट ऑब्जेक्ट पॉइंट करण्यासाठी याचा वापर केला जातो एचा. तर हा एक कीवर्ड बाकी होता. तो कीवर्ड मी सांगितला. ठीक आहे. आता स्टॅटिक बद्दल पण थोडं सांगतो. ठीक आहे. स्टॅटिक क्लास किंवा स्टॅटिक मेथडचा हे लक्षात आलं. कन्स्ट्रक्टर 2 रूल लक्षात ठेवायचे कन्स्ट्रक्टरचे. कोणते रूल आहेत कन्स्ट्रक्टरचे? क्लास नेम आणि कन्स्ट्रक्टरचं नेम सेम असलं पाहिजे आणि डेटा टाइप यूज नाही करायचा. यूज नाही करायचा म्हणजे नसतोच. हा नसतोच. हा. आणि दिस कीवर्ड कधी वापरायचा? करंट व्हॅल्यूला स्टोअर करण्यासाठी. हा, पण याची गरज कधी पडते? नेहमी जेव्हा तुम्ही डिक्लेअर केलेलं व्हेरिएबल आणि पास केलेलं पॅरामीटरचं नाव सेम असतं ना तेव्हाच त्याला प्रॉब्लेम येतो. ठीक है, नहीं तो काही प्रॉब्लेम येत नाही. ओके, चलो ये था अपना कंस्ट्रक्टर. आता स्टॅटिक मेथड आणि स्टॅटिक क्लासचं एक छोटंसं एक्झाम्पल घेऊ. ते पण कॉन्सेप्ट तुम्हाला लक्षात राहील इथे. हे बघा, न्यू क्लास घेतो मी इथे STK CLS. ट्राय करू आपण. स्टॅटिक मेथड तर असतातच. सपोज मी इथे क्लास स्टॅटिक डिफाईन करायचं कार्य करतो. STATIC स्टॅटिक CLA क्लास स्टॅटिक क्लास STK. पब्लिक करावं लागेल वाटतं किंवा इनव्हॅलिड मॉडिफायर नाही करता येते. ओके. लीगल मॉडिफायर क्लास स्टॅटिक ओनली पब्लिक abstract and permitted. ओके. पब्लिक स्टॅटिक पब्लिक लिहून टाकू आपण. ठीक. PUBLIC पब्लिक स्टॅटिक STK. आता पण अलाव नाही केलं नाही. ठीक आहे. स्टॅटिक क्लासने स्टॅटिक मेथड बनावं लागेल आपल्याला. काही प्रॉब्लेम नाही. क्लास लिहा STK. ओके. आणि याच्यात मी काही मेथड्स लिहितो. त्या मेथड्स डायरेक्ट असणारे आपले स्टॅटिक STATIC स्टॅटिक वाईड टेस्ट TST लिहितो. SYSO. मी इथे मेसेज देतो दिस इज स्टॅटिक मेथड. ओके. आता नॉर्मली मला सांगा, जेव्हा तुम्हाला हा मेथड कॉल करायचा आहे तर तुम्हाला काय करावं लागतो? कसं कॉल करणार तुम्हाला? तुम्ही हा मेथड कसं कॉल करणार? ऑब्जेक्ट बनव क्लासचा. कोणाचा ऑब्जेक्ट बनावा लागतो? ह्या क्लासचा. ठीक आहे. ऑब्जेक्ट डॉट मेथडला कॉल करावं लागतं. बरोबर. आता बघा मी काय करतो, हा क्लासचं नाव आहे. बरोबर. डॉट मी काय करतो STK. काय केलं मी इथे? क्लासचा ऑब्जेक्ट बनवला का? नाही. नाही बनवला. डायरेक्ट रन करतो. आउटपुट येईल का आता बनवलं तर? हे कॉल होईल का? हो. का बरं होईल? आपण तर ऑब्जेक्ट नाही बनवला ना. स्टॅटिक वापरलंय ना. मग काय कळालं तुम्हाला नॉर्मल मेथड मध्ये आणि स्टॅटिक मेथड मध्ये काय फरक असतो? फरक हा असतो, स्टॅटिक मेथड बिलॉंग टू क्लास नॉट एन ऑब्जेक्ट. ठीक आहे. जे पण मेथड स्टॅटिक असतात ना त्याचा ऑब्जेक्ट बनवायची गरज नसते. ते डायरेक्ट क्लासचं नाव आणि मेथड एक्झिक्यूट होत असतात. म्हणून बघा, आपला जो मेन मेथड असतो ना तो नेहमी काय असतो? स्टॅटिक असतो. कधी आपण मेन क्लासचा ऑब्जेक्ट बनवलाय का आजपर्यंत? एवढे प्रोग्राम एक्झिक्यूट केले? नाही केले. का बरं? कारण तो स्टॅटिक मेथड आहे. स्टॅटिक मेथडला डायरेक्टली त्याच्यामध्ये
मेथड कॉल होतात. स्टॅटिक मेथड बिलॉंग टू क्लास नॉट अन ऑब्जेक्ट. म्हणजे आपल्याला स्टॅटिक मेथड कॉल करायचं असेल तर डायरेक्टली आपण क्लास नेम डॉट मेथड नेमला कॉल करू शकतो. शकतो म्हणजे करता येतं. ठीक आहे. आणि इवन लाईक कोणी, हे तर बेसिक रूल आहे, अशाच वेळेने केलं पाहिजे. बरं, जर कोणी असं जर करत असेल STK S इज इक्वल टू न्यू STK, ओके, S डॉट इथून तुम्ही जर टेस्ट कॉल करत असाल तर असं होऊ शकतं. ओके, याच्यात म्हणजे काय जनरली रन होईल, प्रॉब्लेम नाहीये. पण याचा अर्थ कसा होतो माहिती का, तुम्ही 2 बाईक घेतले, एका बाईकवर एक पाय ठेवला, दुसऱ्या बाईकवर दुसरा पाय ठेवला, मग बाईक चालवते, तुम्ही जाऊ शकता, प्रॉब्लेम नाहीये. पण दोनदा मेमरी असाइन होते. एक जण एक बाईकवर जाऊ शकतो, तर एक जण 2 बाईक घेऊन काय जाईल, असं त्याचा अर्थ होतो. कारण जिथे जिथे स्टॅटिक असतो ना, तिथे एकच कॉमन मेमरी शेअर्ड असते. तिथून ज्याला लागतं तो ऍक्सेस करत असतो. म्हणून स्टॅटिक डायरेक्टली क्लासला बिलॉंग करतो, ऑब्जेक्टला नाही. ओके. परत जेव्हा आपण जावामध्ये न्यू कीवर्डचा वापर होतो ना, तेव्हा तिथल्या त्या ऑब्जेक्टसाठी एक स्पेशल मेमरी रिझर्व होत असते. म्हणून आपण प्रत्येक ऑब्जेक्ट बनवताना न्यू हा कीवर्ड का लिहितो बघा, म्हणजे एक मेमरी क्रिएट कर पी नावाचा, आणि पी मध्ये त्या सगळ्या क्लासचे रेफरन्सेस स्टोअर करून टाक, जेणेकरून याच्या ऑब्जेक्ट करून जे जे कॉल करायचे ते कॉल होतील. पण इथे मात्र आपण काहीच ऑब्जेक्ट वगैरे क्रिएट केला नाही, कारण हा स्टॅटिक मेथड आहे. स्टॅटिक मेथड एकच मेमरी होल्ड करतो, ते आपण त्याला डायरेक्टली कॉल करता येतं. इन शॉर्ट, स्टॅटिक मेथड बिलॉंग टू क्लास नॉट अन ऑब्जेक्ट. तुम्ही क्लास डॉट स्टॅटिक मेथड डायरेक्टली कॉल करू शकतात. हा एक स्टॅटिक कीवर्डचा एक यूज आहे. ठीक आहे. आणि ह्याच वेळी एक ब्लॉक पण असतो तुमचा, स्टॅटिक ब्लॉक म्हणतात त्याला, STA स्टॅटिक ब्लॉक. असं कधी बघितलं नसेल तुम्ही, पण आता सांगतो मी. हा एक स्टॅटिक ब्लॉक आहे. जसं कन्स्ट्रक्टरचा काय यूज समजला, काय यूज आहे तुमचा, मेन ऍडव्हान्टेज काय, व्हॉट इज यूज ऑफ कन्स्ट्रक्टर. व्हॉट इज कन्स्ट्रक्टर नाही विचारलंय मी, काय यूज आहे, असं काय प्रोव्हाइड करतो, म्हणजे कशासाठी वापरलं जातं. ऑब्जेक्ट क्रिएट केला तर डायरेक्ट ऑटो कॉल होऊन जातो. म्हणजे त्याचा मेन फीचर काय, तो काय इन्क्रीज द स्पीड ऑफ एक्झिक्युशन. ठीक आहे. ज्या ज्या गोष्टी लागतात त्या त्या तुम्ही काय करून टाकणार आहे, लोड करून टाकणार आहे, ते कन्स्ट्रक्टर मध्ये कॉल करा. त्या सिमिलर वेने स्टॅटिक ब्लॉकचं पण तेच काम आहे. ओके. इथे पण तुम्ही जेवढे पण मेथड लिहिणार ना, ते सगळे कॉल होऊन जातील. स्टॅटिक ब्लॉक, STATIC, स्टॅटिक BLOCK, CALLE, स्टॅटिक ब्लॉक कॉल. आता आउटपुट येईल का, काही येणार नाही, जर काही कॉल केलंच नाही. तुम्हाला विचारायचं होतं मला, पण काय आता जाऊ दे, रन करून टाकलेलं. पण स्टॅटिक ब्लॉकला काही कॉल वगैरे केलं का इथे, काहीच केलं नाही ना, फक्त क्लास इथे ऍक्सेस झाला म्हणून त्याच्यातले सगळे स्टॅटिक मेथड आधी कॉल होऊन गेले. स्टॅटिक ब्लॉकला कॉल करायचं असेल तर कन्स्ट्रक्टर सारखाच आहे, तुम्ही फक्त त्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करा, तुम्हाला डायरेक्टली त्याच्यातले सगळे स्टॅटिक ब्लॉक काय एक्झिक्यूट होऊन जातील. STK S इज इक्वल टू न्यू STK. याला रन करा. आता आउटपुट मध्ये काय येईल एवढं सांगा, आता काय येईल आउटपुट मध्ये, आउटपुटला काय येणार आहे, आता फक्त आपण ऑब्जेक्ट क्रिएट केलाय, कुठलाही कशालाही काही कॉल केलेलं नाहीये. बघा 2 मिनिटं, मला सांगा आउटपुट मध्ये काय येईल. काय येईल, गेले का, आहे का ऑनलाईन, आहे ना. ओके. नाही माहिती. दिस इज स्टॅटिक मेथड आणि स्टॅटिक ब्लॉक कॉल दोघं प्रिंट होतील. दोघं कसं काय प्रिंट होतील,
हा मेथड आहे ना, त्या मेथडला कॉल करावं लागतं ना, त्याला कॉल नाही केलाय म्हणून इथे फक्त स्टॅटिक ब्लॉक कॉल होईल. ओके, हा मेथड आहे, आयदर तुम्ही त्याला ऑब्जेक्टने कॉल करा किंवा क्लासने कॉल करा, असं त्याला कॉल करावंच लागतं. तो ऑब्जेक्ट क्रिएट केल्यावर तर कॉल होत नाही. आणि इवन एवढं जरी लिहिलं मी तरी म्हणजे तो क्लास ऍक्सेस होतोय, मग तो क्लास ऍक्सेस झाला तर त्याच्यातले सगळे स्टॅटिक ब्लॉक ऑटोमॅटिकली कॉल होते. दोन्ही कॉल झाले, तुम्हाला एकच दिसेल पण वरती येतो. ओके, तर हे आहे स्टॅटिक ब्लॉक. एक फायनली पण ब्लॉग असतो, पण तो आपल्याला एक्सेप्शन हँडलिंग मध्ये स्टडी करायचे. ते पण विचारतात व्हॉट इज डिफरन्स बिटवीन द स्टॅटिक ब्लॉक अँड फायनली ब्लॉक, काय डिफरन्स आहे वगैरे वगैरे. पण ठीक आहे, तो नंतर पाठ करायचा. आता स्टॅटिक ब्लॉक आहे. स्टॅटिक ब्लॉक प्रोग्रामचा ऑब्जेक्ट क्रिएट करा किंवा त्या क्लासला ऍक्सेस केल्याबरोबर त्याच्यातले सगळे स्टॅटिक ब्लॉक ना ऑटोमॅटिकली एक्झिक्यूट होत राहतात. त्याला अजून एक तुम्हाला बघायचंय म्हणून जर बघितलं तर आता मी ना इथे कॉल करतो त्याला. ठीक आहे, हा मी याला 2 नाव देतो, स्टॅटिक ब्लॉक 2 आणि मी याला म्हणतो स्टॅटिक ब्लॉक 1. आता आउटपुट मध्ये काय काय येईल, काय सिक्वेन्स येईल मला सांगा. Static block called to 1 and this is static method. आधी 1 मग 2 मग मेथड. 2 1 मग method येईल. 2 1 आणि मेथड. ओके, मग आधी हा सिक्वेन्शियली कॉल करेल ना, मेथड 2 नंतर याला कॉल करायला पाहिजे, मग हे झालं पाहिजे होतं ना प्रॅक्टिकली बघायला गेलं तर. पण तसं होणार आहे का आता, तर तसं होणार नाही. कारण हा ब्लॉक काय करतो, स्टॅटिक ब्लॉक जेवढे आहेत तेवढे आधी एक्झिक्यूट होऊन जातात, मग मेथड कडे जातात. ओके, सगळ्यात जास्त प्रायोरिटी स्टॅटिकला दिलं जातं. हा तर फक्त ब्लॉग आहे, पडापडाला एक्झिक्यूट करतात. ओके, तर हे राईट आन्सर. हे टेस्ट आउटपुट मध्ये किंवा कोडिंग मध्ये वगैरे विचारलं असं, त्याला हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. ओके, सो हे था अपना लाइक ऑब्जेक्ट ओरिएंटेड कॉन्सेप्ट. ठीक आहे, आता बऱ्यापैकी आपण ऑलमोस्ट सगळेच कॉन्सेप्ट से बघितलेले. ठीक आहे, आता तुम्हाला सॅटर्डे आणि संडे 2 दिवस सुट्ट्या आहे, तर व्यवस्थित सगळं बघून घ्या. ओके, कुठल्याही कॉन्सेप्ट मध्ये काही डाऊट असेल तर ते आधी क्लिअर करा. कारण आता हे मेन ना काय म्हणतात त्याला, इम्प्लिमेंटेशन गोष्ट आहे जावामध्ये, आणि बाकी सगळे सपोर्टिंग रोल्स आहेत. ओके, स्ट्रिंगचे फंक्शन्स, एक्सेप्शन हँडलिंग, अरेज म्हणा किंवा ज्या पण गोष्टी आहेत पुढे पुढे जाऊन, ते सगळे सपोर्टिंग रोल प्ले करतात. ओके, चालेल, हे सगळं प्रॉपरली रिवाइज करा. जे पण डाऊट असेल ते आपण मंडेला बघून घेऊ.